अगदी काही दिवसांमध्येच महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका पार पडणार आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी भारतीय जनता पार्टीने स्वबळाची चाचपणी केल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक छत्रपती संभाजीनगरला पार पडली आणि याच बैठकीमध्ये स्वबळाची चाचपणी करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आलं होतं। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आमदार संजय केनेकर आहेत। भाऊ, काय सांगाल तुम्ही, भाजपची स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी आहे का? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार आम्ही महायुतीत आहोत। निश्चितपणे महायुतीत लढण्याची भूमिका आमची आहे आणि तसं तर प्रत्येकजण आपल्या स्वतःकरता व्यायाम करत असतं, स्वतःकरता आयाम करत असतं। त्यामुळे जो व्यायाम केला जातोय आहे सध्या प्रत्येक पक्षाचा आपापल्या पद्धतीने, तो काही एकमेकांशी वाद घालण्यासाठी नव्हे तर आपलं संघटनात्मक ताकद ही निरोगी राहावी या भूमिकेतूनच हे सर्व चालू आहे। पण गरज पडली आणि आवश्यकता भासली तर स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाजपची क्षमता आहे का? जर असं आपण विचाराल क्षमता आहे का, तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची क्षमता आहे, परंतु आम्ही युतीत लढतोय। निश्चित प्राथमिकदृष्ट्या आम्ही युतीचा विचार करू आणि तसं पाहिलं तर या विधानसभेच्या निवडणुकीमधली बूथ रचना इतकी परफेक्ट आहे भारतीय जनता पार्टीची आणि आम्ही बूथपर्यंत पोहोचलेलो आहोत। निश्चितपणे कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलो आहोत आणि कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा जनमानसापर्यंत पोहोचलेला आहे आणि निश्चितच त्याचेच पडसाद या विधानसभेला तुम्हाला सगळी खूप मोठी तुमची ताकद आहे, मला मान्य आहे। प्रश्न हा आहे की यावेळेला छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा महापौर शिंदेगड शिवसेनेचा असणार आहे का भाजपचा असणार आहे? खऱ्या अर्थानं महायुतीचा महापौर असेल आणि मग तो भाजपचाही असला तरी तो महायुतीचा असेल। पण भाजपचाच असेल? विषय भाजपचाच असेल असं नाही आहे, महायुतीचा महापौर असेल आणि तो खऱ्या अर्थाने भाजपाचा असावा या भूमिकेतून खऱ्या अर्थाने प्रत्येकजण आपापल्या पक्ष आपापल्या पद्धतीने काम करत। आगामी महापालिकेचा जो महापौर तुम्ही म्हणताय महायुतीचा असेल तर तो कुठल्या पक्षातून आलेला असेल? अजित पवार पक्षातून आलेला असेल, शिंदे गटातून आलेला असेल की भाजपचा असेल? खऱ्या अर्थानं हे सृष्टी ठरवतील आणि त्यामुळे महायुतीचा विषय सृष्टी ठरवतील। प्रत्येकजण आम्ही आमच्या बळावर सुद्धा लढायला तयार आहे आणि महायुतीत सुद्धा लढायला तयार आहे। आमची सर्व तयारी झालेली आहे, परंतु महायुतीला सर्वाधिक प्राधान्य द्यायचं हे मागच्या बैठकीत देवेंद्रजी सांगून गेले आणि त्यामुळे ते संघटनात्मक आढावा घ्यायला आले होते आणि निश्चितपणे आपल्याला महायुतीतून लढायचं ही भूमिका त्यांनी आमच्या डोक्यात घातली आणि त्यामुळं कार्यकर्ते सर्व तयार आहे स्वतःच्या स्वबळावरसाठी, परंतु जे पक्ष सांगेल त्या भूमिकेतून आम्ही काम करू। दुसरा प्रश्न असा तुम्हाला हे वारंवार विचारण्याचं कारण हे आहे की छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आजही शिंदेगड शिवसेनेची ताकद भारतीय जनता पार्टीपेक्षा निश्चितच मोठी आहे। त्याचं कारण असं आहे की त्यांचे 6 आमदार आहेत, 1 खासदार आहेत। त्या तुलनेत भाजपची ताकद बघावी तर भाजपचे फक्त 3च आमदार आहेत। त्यामुळे शिंदेगड शिवसेनेची ताकद मोठी असल्यामुळे साहजिकच महापौरसुद्धा शिंदेगड शिवसेनेचा होऊ शकतो असं तुमचं मत आहे? मी तुम्हाला उदाहरण आणि पुरावेच दिलेत, मी सांगतो ना, असं तुमचं मत असेल, पण तो निश्चित आहे मागच्या विधानसभाचे निवडणुकीचे आपण जर परिणाम बघितले तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस खऱ्या अर्थानं मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। हा भारतीय जनता पार्टीच्या बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्याचा विजय आहे। निश्चित महायुती म्हणून आम्ही लढलो, महायुतीलाही निवडून आणण्याचं काम आम्ही केलं। बूथ रचनेपर्यंत आमचा कार्यकर्ता कार्यरत होता आणि ज्या चिवटपणे ज्या चिकाटीने आम्ही महायुतीसाठी लढलो त्याचंच खरं तर प्रत्यांतर देवेंद्रजी मुख्यमंत्री होणे हे महायुतीचे विजय आहे। तुमच्यामुळे शिंदे निवडून आले, शिंदे सेनेचे आमदार निवडून आले असं तुमचं मत आहे थोडक्यात? हे बघा, मी असं म्हणणं योग्य नाही कारण मी महामंत्री आहे, पण निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची एक ताकद बूथ स्तरापर्यंत आहे, जनमानसात आहे, एक विश्वास। पण तुम्ही का मूळ प्रश्नाला बगल दिली। त्यांचे 6 आमदार, 1 खासदार, तुमचे 3च आमदार, महापौर त्यांचाच होणं साहजिक आहे। हे बघा,
कोणाचे किती आमदार आहे याच्यावर महापौर ठरत नसतो. निश्चितपणे स्थानिक स्वराज्यात खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने निर्णय घेतले गेले जातील, जी पक्षातील सदस्य संख्या, प्रभागाची संख्या, थेट म्हणा ना महापौर तुमचा होणार म्हणून. हे बघा, महापौर आम्ही युतीत आहोत तर महापौर युतीचाच म्हणू. आम्ही भाजपाचा झाला तरी युतीचाच आहे तो. पण शिंदे गटाचा झाला तरी तो युतीचाच असणार आहे. अहो, मी तुम्हाला सांगितलं ना, कोणत्याही पक्षाचा हो, म्हणजे भाजपाचा झाला इव्हन तो महायुतीचाच असेल. पण शिंदे गटाचा झाला तर तो कशाचा असेल? महायुतीचाच असेल. होईल कोणाचा? कारण त्यांची ताकद जास्त आहे, त्यामुळे मला वाटतंय की साहजिक त्यांचा महापौर होईल. पण हे बघा, युती ही अतिशय मजबूत आहे, महायुती अतिशय मजबूत आहे. आणि भारतीय जनता मजबूत असण्याचं कारण हे आहे की शिंदे सेनेचे 6 आमदार आणि 1 खासदार आहे. नाही, शिंदे सेनेचे 6 आमदार आहे, ते महायुतीमध्ये त्यांच्या वाट्याला आलेले विधानसभेची उमेदवारी होती युतीमध्ये. याचा अर्थ कमी जास्त नव्हे, परंतु ज्या प्रमाणात खऱ्या अर्थानं आजही भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ आहे. आणि काय समसमान जागा लढवणार महापालिकेच्या का त्यांची ताकद मोठी म्हणून त्यांना जास्त जागा मिळतील? कोणाची ताकद किती मोठी आहे याच्यापेक्षा महायुतीचा उमेदवार कोणत्या वार्डात सक्षमपणे निवडून येऊ शकतो, मग तो भाजपचाही असू शकतो किंवा इतर पक्षाचाही असू शकतो. तुमच्या बोलण्यातून चित्र असं दिसायला लागले की भाजप जास्त जागा घेणार आहे आणि भाजप महापौर पदावरती दावा सुद्धा सांगणार आहे. नाही, तुम्ही चित्र काही रंग तुमच्याच बोलण्यातून यायला लागले भाऊ. तुम्ही 2दा म्हणले ना की महापौर भाजपचा झाला तरी तो महायुतीचाच असेल. हे बघा, मी का म्हणतो, कारण महायुतीमध्ये भेद होणारच नाही कोणत्याच परिस्थितीत. आणि महायुती ही खऱ्या अर्थानं फेविकॉल का मजबूत जोड अशा पद्धतीनं राहणार आहे. आणि त्यामुळे किती कोणी आमच्यामध्ये दुभंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ते होऊ शकत नाही. पण गरज पडल्यास सोबळाची पण तुमची तयारी आहे बुवा. हे बघा, प्रत्येकजण आपल्या घरात व्यायाम करतो तर याचा अर्थ तो बाजूवाल्यांना मारायसाठी नाही करत, आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी करतो. तर प्रत्येक संघटना जे आयाम चालू आहे तो प्रत्येक संघटना खऱ्या अर्थाने निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आहे, निश्चितपणे इतर संघटनेला कमी लेखण्यासाठी नाही. तर होते भाजपचे महामंत्री आमदार संजय केनेकर यांनी स्पष्ट बोलायला तर या ठिकाणी तयार झाले नाहीत, मात्र त्यांनी ओझरता असा हिंट तर दिलेली आहे की भारतीय जनता पार्टी आपापल्या घरात व्यायाम करते. कॅमेरामन अमित ताडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.